आंतरराष्ट्रीय ॲमेझॉन कंपनीच्या माध्यमातून मोठ्या भूखंडावर बाळकूम येथे उभा राहणाऱ्या डेटा सेंटरला वेकअप इंडिया या अराजकीय संघटनेच्या माध्यमातून हजारो नागरिक रस्त्यावर उतरले। या डेटा सेंटरचा ठाणेकरांना काय त्रास होणार आहे जाणून घेऊया। नमस्कार, मी जितेंद्र सुधाकर बजाज, डेली 2.0 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। डेटा सेंटर विरोधात वेकअप ठाणेकर या संस्थेने दिलेल्या हाकेला हजारो ठाणेकरांनी प्रतिसाद दिला। शनिवारी सकाळी 10 ते 12 वाजेच्या दरम्यान हजारो ठाणेकरांनी प्रस्तावित ॲमेझॉन डेटा सेंटरच्या बाहेर एकवटून डेटा सेंटरला हद्दपार करण्याचा निर्धार केला। दरम्यान या आंदोलनात सहभागी झालेल्या मनोज प्रधान यांनी डेटा सेंटर विरोधातील हा लढा अराजकीय असणार असून आमचे पाणी, वीज पळवून आम्हालाच त्रासदायक ठरणारा प्रकल्प हाणून पाडणार असल्याचा इशारा दिला। बाळकूम येथील 53 एकर भूखंडावर अद्ययावत डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे। या डेटा सेंटरसाठी दररोज 12 दशलक्ष लिटर शुद्ध पाणी आणि अमर्याद विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे। तसेच या डेटा सेंटरमधून वर्षाचे 365 दिवस, दिवसाचे 24 तास 90 डिसेबल आवाज परिसरात गुंजत राहणार आहे। या आवाजाचा दुष्परिणाम गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्धांना सहन करावा लागणार आहे। त्याविरोधात वेकअप ठाणेकरांचे दयानंद नेने, साधनाताई प्रधान, राजेश कदम, मेघना शेट्टी, जतीन कोठारे, अनुराधा रोडे आदींनी मागील आठवड्यात जनआंदोलन उभे करण्याचा निर्णय जाहीर केला होता। मागील गुरुवारी या शिष्टमंडळाची ॲमेझॉनच्या प्रतिनिधींसोबत ठाणमपा आयुक्तांच्या दालनात बैठकही पार पडली होती। मात्र ॲमेझॉनकडून दिशाभूल केली जात असल्याचे वेकअप ठाणेकरांनी नागरिकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले होते। आज सकाळी 10 वाजता बाळकूम येथील प्रस्तावित डेटा सेंटर बाहेर हातात फलक घेऊन आबालवृद्धांसह हजारो नागरिकांनी निषेधाचा सूर आळवला। आजूबाजूच्या सोसायट्या, बाळकूम, गाव, कोलशे, ढोकाळी येथील हजारो नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते। या सर्व आंदोलकांनी हा डेटा सेंटर बाळकूम येथे होणारच नाही, यासाठी आम्ही यापेक्षा उग्र आंदोलन छेडणार आहोत, असा इशारा दिला। या प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज प्रधान म्हणाले, ठाणेकरांचे पाणी, वीज जबरदस्तीने घेऊन ॲमेझॉन आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमांतर्गत ठाण्यात 50 निवारे बांधणार आहे। हे निवारे फुकट बांधण्यात येणार नाही, त्या बदल्यात ठाण्याचे पाणी, वीज जबरदस्तीने घेतली जाणार आहे। म्हणजेच या प्रकरणात देवाणघेवाण झाली असल्याची दाट शक्यता आहे। प्रस्तावित प्रकल्पाच्या 1 किलोमीटरच्या परिघात 8 पेक्षा जास्त मोठे गृहनिर्माण संकुलं, 5 शाळा, 3 रुग्णालय आहेत, ज्यात प्रकल्पाच्या जागेपासून 400 मीटरच्या आत असलेल्या एका बाल रुग्णालयाचाही समावेश आहे। जगभरातील मोठे डेटा सेंटर्स 90 डेसिबल्सपर्यंतचा सततचा आवाज निर्माण करू शकतात। इतर उद्योगांच्या उलट डेटा सेंटरमधून येणारा आवाज हा सततचा असतो आणि तो कधीही थांबत नाही। याचा परिसरातील नागरिक आणि प्राण्यांवर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेण्याची गरज आहे। या डेटा सेंटरचा पर्यावरणावरही परिणाम होऊ शकतो, असे नमूद करून गेले अनेक दिवस ठाण्याचा पारा 40 गाठत आहे। आता या डेटा सेंटरमुळे आसपासच्या भागातील तापमान 3 ते 5 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढू शकते। हे धोकादायक आहे, कारण स्थानिक रहिवाशांशी याबाबत कोणतीही सल्लामसलत केलेली नाही आणि या डेटा सेंटरमुळे आरोग्याला गंभीर धोके निर्माण होऊ शकतात, असे प्रधान म्हणाले। या आंदोलनात नर्मदा बचाव आंदोलनातील सामाजिक कार्यकर्ते संजय मंगो, जगदीश खैरालिया, ऋता आवाड आदीही सहभागी झाले होते। रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली 2.0 हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।